आपण सध्या भुदरगड किल्ल्यावरती आहोत. या भुदरगड किल्ल्यावर बऱ्याचशा साहसी ॲक्टिव्हिटीज आज इथं नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटींचा शुभारंभ होणार आहे. टेलिस्कोप असेल, टेलिस्कोपच्या माध्यमातून आपल्याला भुदरगड किल्ला पाहता येणार आहे. त्याचबरोबर किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर उंच टॉवरवरून टेलिस्कोपच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर पॅराग्लायडिंग असेल, पॅरामोटरिंग असेल अशा ॲक्टिव्हिटींचा आनंदही घेता येणार आहे. बरीच लहान लहान मुलं इथं दिसत आहेत. आपण पाहूयात त्यांच्या नेमके कशा भावना आहेत, काय वाटतंय. आज कशासाठी आलोय आपण इकडे? आपण इथे फिरायला ते आलोय आणि इथं मजा करायला ते आलोय. होय, मजा कसली मजा करायची आहे तुला? म्हणजे आपण बोट ते ना पॅराग्लायडिंग ते असं म्हणजे बसून ते तुला वॉटर स्पोर्ट्स मध्ये बोटिंग करायचं आहे. अजून काय तुला काय वाटतंय? मला पण तेच करायचं आहे. होय, कोणती ॲक्टिव्हिटी आज खास करून करायची आहे तुला? बोट, परत पॅरामोटरिंग. अच्छा, ह्याला आज बोटिंग करायचं आहे, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग. ह्याच्या आधी कधी तू बघितलेलंस का हे? होय, बघितलं होतंस. कुठे बघितलं होतंस? कोकणात. अच्छा, कोकणात बघितलं होतंस. तर आपण बऱ्याचदा म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीज तशा दुर्मिळ आहेत. भुदरगड तालुका असेल किंवा इव्हन कोल्हापूर जिल्ह्यातही ह्या ॲक्टिव्हिटी कुठं पाहायला मिळणार आहेत. पुण्यासारख्या किंवा गोवा असेल आणि जे समुद्र पर्यटन आहे त्या ठिकाणी या पॅराग्लायडिंगसारख्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहतो. पण आता भुदरगड तालुक्यामध्ये भुदरगडवासियांना, खास करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच पर्यटकांना ह्या ॲक्टिव्हिटीचा आता आनंद घेता येणार आहे, अनुभवायला येणार आहे. खरं तर हा हौशी आणि साहसी, खास करून हौशी आणि साहसी लोकांचा हा खेळ म्हणला जातो, या ॲक्टिव्हिटीज मानल्या जातात. पण प्रशिक्षक चांगल्या प्रकारचे इथं प्रशिक्षण देणारे असतील आणि त्या ॲक्टिव्हिटीज करून घेणारे जर चांगले ट्रेनर असतील तर नक्कीच सर्वसामान्य लोकांनाही या ॲक्टिव्हिटीचा आनंद आता घ्यायला मिळणार आहे. बरेच लहान लहान मुलं आहेत इथं. आज पॅराग्लायडिंगचा आनंद घ्यायचा आहे का? हा, पॅरामोटरिंगचा आनंद घ्यायचा आहे. तू याच्या आधी कधी बसलायस का त्यामध्ये? नाही, पहिल्यांदा फर्स्ट टाइम करणार आहेस? हा. कसं वाटतंय मग? छान वाटतंय. एक्सायटेड आहेस का? एक्सायटेड. ओके, तुझं नाव काय आहे? माझं नाव आहे रुद्रवीर. बरं, कुठून आलायस? एका गारगोटीतून आलायस? अरे वा, गारगोटीचा आहेस सर? हा. आणि आज का आलायस भुदरगड किल्ल्यावरती? काय कारण आहे नेमकं? कारण की तिथं त्या ब्रिजवर मी बसणार आहे. बर, अजून स्वागत आहे असा. बर. आणि मी इथं आलोय त्यासाठी. ओके, बोटिंग वगैरे करायचंय की नाही? हा, करायचंय. होय. बरेच म्हणजे लहान लहान मुलं आहेत, त्यांची एवढी उत्सुकता आहे या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहण्यासाठी. काय नाव आहे तुझं? मैथिली. बरं, काय आज इथं काय पाहायला आली आहेस तू भुदरगड किल्ल्यावरती? कधी आली होतीस का यापूर्वी किल्ला बघायला? आली होतीस. मग याच्या आधी इथं काय काय तू बघितलं होतंस किल्ल्यावर? म्हणजे चांगलं निसर्ग होतं. परत म्हणजे देऊळ होतं एक छानसं. मंदिरात जाऊन आलो तर भरपूर छान वाटलं. ओके, इथं आता नव्यानं काही ॲक्टिव्हिटी सुरू होतात. पॅरामोटरिंग म्हणजे हवेत उडण्याचा आनंद, जसं पक्षी हवेमध्ये उडतात तसा आनंद आता तुम्हाला घ्यायला मिळणार आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. आहे का, एक्साइटमेंट आहेस का यासाठी? हो. अच्छा, तर पहिल्यांदाच म्हणजे ते या गोष्टी पाहणार आहेत. टीव्हीच्या माध्यमातून असेल, मोबाईलच्या माध्यमातून असेल, या मुलांनी त्या ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष अनुभव त्यांना यापूर्वी कधी घेता आलेला नाही. आज पहिलाच दिवस आहे, ते बघण्यासाठी एक्सायटेड आहेत. काही लोकही आहेत आपल्यासोबत, नागरिक आहेत. काय वाटतंय, आज इथं एवढ्या साहसी खेळांचं उद्घाटन, ॲक्टिव्हिटीचं उद्घाटन होतं. यापूर्वी कधी तुम्ही हे पाहिलंय का? नाही, तो यापूर्वी कधीच झाला नाही. आता झाले. फार आम्हाला आनंद आहे त्याचा. काहीतरी व्हायला पाहिजे डेव्हलप पर्यटनाला. आता इथं चालना अगदी आणि होणारच. आता काय अडचण नाही. आपला माणूस आता असल्यामुळे आमची कामं होणारच. आता काही अडचण नाही. धन्यवाद. किल्ल्यावर एवढी गर्दी पाहायला मिळतेय. आज आनंदाची गोष्ट आहे बघा. आज फार मोठा आनंद आहे. इथे आम्हाला आमदार हे लाभल्यामुळं या आता किल्ल्यावर काय काय होतंय आणि आम्ही त्यांना करायला लावणार. इथं या बहिरीच्या ह्यानं आशीर्वादान सगळं इथं होणार आहे. ते आम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि त्यांचा आम्हाला आशीर्वाद चांगला लाभलेला आहे. यासारख्या अशा पॅराग्लायडिंग आणि हवेत पक्षाप्रमाणे माणसालाही उडता येईल असं ह्या कधी ॲक्टिव्हिटी आपल्याकडे नाही, कधीही बघायला मिळत नव्हतं आणि कधी होणार हे स्वप्नात नव्हतं. हे आमदार झाल्यामुळं, हे आमचा आंबेडकर साहेब झाल्यामुळं आमदार, त्याच्यामुळे हे सगळं व्हायला लागलंय बघा. अजूनपर्यंत एक दूरदृष्टिकोन म्हणावा लागेल. हो, पुष्कळ आमदार झाले, सगळे झाले, परंतु अजूनपर्यंत कोणाच्या ध्यानात देखील हे नव्हतं बघा.
हे करायचं. हे आमदारांच्या ह्याने सगळं व्हायला लागलं बघा. हे बरोबर आपल्यासोबत काही युवा वर्ग आहे, विचारूयात आपण त्यांना त्यांच्या कशा या निमित्तानं प्रतिक्रिया आहेत. काय आज सांगाल, कसं वाटतंय? सर्वप्रथम म्हणजे आमचा जो मतदारसंघ आहे राधानगरी भुदरगड आजरा हा जो मतदारसंघ हा म्हणजे जरा मागास ह्याच्या पर्यटनाच्या बाबतीत जरा मागास होता. पण आम्हाला हा विजनरी आमदार आम्हाला जे भेटलेले आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, आणि आता ते आपले कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत, तर त्यांच्या विजनातून हे आता विजनरीमधून किंवा हे आपल्या आता पर्यटनाचे जे तुम्ही आता जर हे केलात तर 7 आपले 2 वड्याचे धबधबे आहेत ते डेव्हलप केलेले आहेत. आता हा भुदरगड किल्ला आपला आता पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलप केलेला आहे. मग अजून त्यांच्या डोक्यात असे भरपूर विषय आहेत की आपल्या भुदरगडमध्ये राधानगरीमध्ये पर्यटन वाढवायचं, कारण आणि त्यानुसार आपल्या इथं जे म्हणजे युवा वर्ग जो आहे त्या युवा वर्गासाठी रोजगार वगैरे कसे उपलब्ध जास्तीत जास्त करता येतील या विषयाने त्यांच्या डोक्यात भरपूर अजून विजन्स आहेत. आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमचा आमदार म्हणजे इतका काय म्हणतो त्याला आपण कर्तव्य आहे, दक्ष आहे, किंवा त्यांच्याकडे इतके विजन्स आहेत की आपल्या पूर्ण युवा पिढीसाठी किंवा या पूर्ण मतदारसंघासाठी काय काय करता येईल हेच नेहमी त्यांच्या डोक्यात चालू असतं. आपला तालुका हा निसर्ग समृद्ध आहे, पर्यटनाला चालना देण्यासाठी बऱ्याच गोष्टी इथं म्हणजे आहेत असं आपल्याला दिसत होतं. पण यापूर्वी कधी त्या ॲक्टिव्हिटीज अशा होतील किंवा पर्यटनाला अशी चालना मिळेल असं कधी वाटलं होतं का? तसं वाटलं नव्हतं, कारण की त्या पद्धतीचे लोकप्रतिनिधीच आम्हाला भेटले नाहीत ना. आता जे आपले आंबेडकर साहेब आहेत ते म्हणजे तुम्हाला म्हणायचं तर ते आता युवा आहेत. आता सध्या आपण विचार केला तर ते युवा आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळे विजन्स आहेत, आणि त्यांची जी टीम म्हणजे ते आपल्याला म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाऊन बाबा तुम्हाला काय पाहिजे, काय केल्यामुळे इथं आपल्याला रोजगार वाढतील, काय केल्यामुळं सुविधा वाढतील, हे सर्व ते प्रत्येकाकडनं काढून घेतात आणि मग त्याच्यातनं हे सगळं घडते. थोडक्यात जिल्ह्याचा पर्यटन विकास कसा होईल याकडे सध्या त्यांचं जास्त लक्ष आहे असं म्हणावं लागेल. युवा वर्गाला आणि ग्रामीण भागाला चालना मिळावी, आर्थिक विकास व्हावा असा त्यांचा दृष्टिकोन दिसत आहे. पॅराग्लायडिंग सारख्या या सुविधा आहेत. आपण खास करून मला वाटतं गोवा किंवा मग आपल्या महाराष्ट्रात म्हणायला लागेल तर पुण्यासारख्या ठिकाणी ह्या बघायला मिळत होत्या. आपल्या भुदरगडमध्ये म्हणजे मलाही कधी वाटलं नव्हतं किल्ल्यावर आम्ही फिरायला यायचो की अशा ॲक्टिव्हिटीज आणि पॅराग्लायडिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथं सुरू होतील असं कधी वाटलं नव्हतं. पण वन विभागाच्या म्हणजे भुदरगड वन विभागाच्या माध्यमातून आणि आपल्या प्रकाश आंबेडकर नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथं अनुभवायला प्रत्यक्ष लोकांना मिळणार आहेत. खास करून कसं वाटतंय आज तुम्हाला? नाही, आता हा आमच्या सर्वांच्यासाठीच हा खूप आनंदाचा क्षण आहे, कारण की आता कोण आता आम्हीच सुद्धा हे अनुभवू शकत नव्हतो. एक तर पुण्याला जायला पाहिजे किंवा खाली कोकणात आपल्या बीचवरती वगैरे, ते पण माझ्यामध्ये तारकर्ली आणि गोव्यासारख्या ठिकाणी जायला पाहिजे. मग आता इथल्याच लोकांना इथंच आम्हाला जर मिळायला लागले या गोष्टी, आता आम्ही कधी आता विमानात पण कधी माझ्या मते कोण जास्त लोक बसलेले नाहीत आपल्या भागातले. कोल्हापूर जिल्हा असेल आता किंवा पूर्ण सांगली वगैरे ह्या कोल्हापूर सांगली असेल, बेळगाव इथं आपलं म्हणजे कर्नाटकातले लोक असतील, म्हणजे आसपासची इतकी लोक आता इथं प्रचंड वर्दळ वाढणार आहे की खरंच आता इथल्या स्थानिक लोकांना खूप रोजगार म्हणजे ते खाण्याच्या बाबतीत असतील, खाण्याचे स्टॉल असतील म्हणा किंवा वेगवेगळ्या सुविधा असतील. आता राहण्यासाठी इथे आता रिसॉर्ट वगैरे जास्त प्रमाणात होतील, म्हणजे एकदम चांगली चालना मिळेल ते रोजगार. भुदरगड किल्ल्यावरती हे पर्यटन सगळं विकसित होतंय, काय वाटतं या निमित्तानं आज कशी प्रतिक्रिया आपली? सर्वप्रथम मी आंबेडकर साहेबांचं सर्व भुदरगडवासियांमार्फत मनापासून आभार मानतो. अगदी मागास असणारा हा तालुका आपला भुदरगड तालुका अगदी मागास, म्हणजे कुठलीही दळणवळणाची सोय नाही, काही नाही, आरोग्य सुविधा नाहीत, अशा पद्धतीचा तालुका. आत्ताचं जर मार्गक्रमण जर बघितलं ह्या मतदारसंघाचं तर अगदी स्वप्नवत वाटावं असं, म्हणजे स्वप्नात देखील आपल्याला वाटलं नव्हतं की इथं या पद्धतीनं पॅराग्लायडिंगचं वगैरे हे सुरू होईल किंवा इतर सुविधा असतील. खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. आणि मला एक शेवटी एकच सांगायचं आहे, म्हणजे आमच्या या मतदारसंघाचं खरंच एक चांगलं नशीब आहे की आम्हाला आंबेडकर साहेबांसारखा नेता हा लाभलेला आहे आणि खूप चांगलं आमचं नशीब आहे. आणि ह्या मतदारसंघाचा निश्चित सदैव विकास होत जाईल, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांचं नेतृत्व आहे आणि उत्कृष्ट. आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी आमच्या सर्व भुदरगडवासियांमार्फत या मतदारसंघांमार्फत हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वेळात इथला ह्या साहसी ॲक्टिव्हिटींचा शुभारंभ जो आहे तो नामदार प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्यापूर्वी आपण काही प्रतिक्रिया घेतोय. इथं आलेला जो युवा वर्ग आहे त्यांच्या नेमक्या या निमित्तानं कशा प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेतोय. काय नाव आहे आपलं? माझं नाव अनिकेत दळवे, मी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील आहे. आणि इथं साहेबांचं जे विजन
होतं की पर्यटन स्थळाला कुठेतरी एक स्थान निर्माण झालं पाहिजेत आणि येथील जे स्थानिक लोकांना पण याच्या माध्यमातून एक रोजगार निर्मिती कसं करता येईल, एक साहेबांचं एक विजन असल्यामुळं साहेबांनी इथं पर्यटन स्थळचं एक अजून काहीतरी इकडं साहित्य आपलं पॅराग्लायडिंग वगैरे अशा खेळांचं 600 खेळांचं इथं हे करत आहेत. म्हणजे पर्यटनासाठी आलेला आहात की कसं काय, कार्यक्रमासाठी म्हणून आलात? हो, पर्यटन स्थळासाठीच आलो. अच्छा, म्हणजे लांबून लांबून पर्यटक इथं यायला लागलेत, यायला सुरुवात होणार आहे, अशा ॲक्टिव्हिटीज इथं आणलेल्या आहेत आणि नक्कीच या तालुक्याचा, जिल्ह्याचा, पर्यटनाचा विकास नक्कीच खऱ्या अर्थानं इथं होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं सवतकडा म्हणजे पर्यटनासाठी म्हणजे धबधब्यांसाठी दोनवडे सवतकडाचे जे 7 धबधबे एकाच ठिकाणी आहेत, या ठिकाणी बरेच लांबून लांबून पर्यटक येताना आपल्याला तिथं दिसत होतं. नांदेड, लातूर यासारख्या ठिकाणाहून तिथं पर्यटक आलेले होते. इथंही आता तशीच पर्यटनाची रेलचेल वाढणार आहे आणि नक्कीच आर्थिक विकासाला मदत होणार आहे. काहीच वेळामध्ये, थोड्याच वेळामध्ये या ॲक्टिव्हिटीचा शुभारंभ होणार आहे. आपण जाऊयात त्या ठिकाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड किल्ले भुदरगड या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. आज पॅराग्लायडिंग असेल, पॅरामोटरिंग, त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स यासारख्या साहसी ॲक्टिव्हिटींचा शुभारंभ नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त आणि या ॲक्टिव्हिटीच्या निमित्तानं आज कशी प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी या किल्ले भुदरगडवर निर्माण केलेली आहे. आदरणीय नामदार पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी भविष्यातील या किल्ले भुदरगडसाठी म्हणून वेगवेगळ्या मार्गातून या ठिकाणी निधी उपलब्ध करून एक पर्यटनाचं चांगलं स्थळ या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. बहुतांशी या भुदरगड तालुक्यात नव्हे तर कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रातील अनेक लोक या निमित्ताने या किल्ल्याला भेटी देतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी महत्त्व या तालुक्याचं या ठिकाणी वाढणार आणि अतिशय विकसित हा तालुका होईल एवढी निश्चित खात्री या निमित्तानं मला वाटते. नक्कीच पर्यटनाला चालना मिळायला सुरुवात झाली आहे, आर्थिक विकासाला एक चालना मिळाली असं म्हणता येईल. हो, आर्थिक विकासाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळणार आहे. निश्चितपणाने धबधब्यासारख्या सुद्धा काही दोनवड्यासारख्या ठिकाणी सुद्धा चांगलं पर्यटन झालेलं आहे. पाटगाव धरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा या भुदरगड तालुक्याला चांगलं महत्त्व प्राप्त झालं. तशाच पद्धतीने या किल्ले भुदरगडला सुद्धा महत्त्व प्राप्त होणार. यापूर्वी तुम्ही किल्ले भुदरगडवर आलेला होतात, तेव्हा असं कधी होईल असं कधी वाटलं होतं? असं वाटलं नव्हतं. पूर्वीच्या काळात किल्ले भुदरगडला यायचं म्हटलं तर ते सहज शक्य व्हायचं नाही. काही सुविधा अपूर्ण होत्या. पर्यटनासारख्या ठिकाणी या ठिकाणी यायचं म्हटलं तर वाहतुकीची सोय अतिशय अडचणीची होती. आता या निमित्तानं चांगले रस्ते होतील आणि लोकांना चांगली सुविधा या ठिकाणी निमित्तानं उपलब्ध होईल. धन्यवाद. आपल्या पुष्पनगर शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर आपल्या सोबत आहेत. सर, आज भुदरगड किल्ल्यावरती आलाय, हे सगळं दृश्य पाहून काय वाटतंय? आमूलाग्र अशा प्रकारचा बदल आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री, आरोग्य मंत्री आदरणीय प्रकाशराव आंबेडकरांच्या कारकिर्दीमध्ये प्रथमतःच इतक्या वर्षानंतर हा आमूलाग्र बदल झालेला आम्हाला पाहायला मिळतोय. खूप आनंद वाटतोय. अशा पद्धतीच्या ह्या आपल्या तालुक्याच्या नावाला साजेशा अशा प्रकारचं काम आदरणीय आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून होते, हे पाहून खूप आनंद वाटतोय, खूप समाधान वाटतं. खूप आमूलाग्र बदल. कारण की यापूर्वी आम्ही शाळेला असताना समाजसेवेचे कॅम्प या ठिकाणी घेत होतो, कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. आता मात्र खूप समाधान वाटले हे बघून. पर्यटन स्थळ होते हे बघून खूप समाधान वाटतंय. पर्यटकांची गर्दी आता खऱ्या अर्थानं वाढायला सुरुवात होईल आणि ग्रामीण भागाच्या पर्यटनाला चालना मिळेल, आर्थिक विकास होईल असं खूप. जे बेरोजगार आहेत ह्या पर्यटनामुळे, त्या बेरोजगार मुलांना या ठिकाणी निश्चितपणे ह्या प्रगतीमुळं किंवा ह्या विकासामुळं निश्चितपणे संधी मिळायची शक्यता, रोजगार मिळायची शक्यता. या कार्यक्रमासाठीच आपल्याला काही महिला वर्ग इथं उपस्थित असताना दिसत आहेत. आपण जाणून घेऊयात आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या नेमक्या कशा प्रतिक्रिया आहेत. यापूर्वी तुम्ही भुदरगड किल्ल्यावरती आलायत आणि आज आलात, काय फरक जाणवतोय? किल्ल्यावर ह्याच्या अगोदर नुसतं मंदिर होतं, आता बोटिंगचं वगैरे चालू केलंय, त्यामुळे खूप प्रेक्षकांची पण गर्दी झालेली आहे. पॅराग्लायडिंग सारखी ऍक्टिव्हिटी काय वाटतं याविषयी? म्हणजे कधी असा विचार केला होता का की आम्ही पॅराग्लायडिंग करू वगैरे? नाही, पहिल्यांदाच आम्ही आता करणार आहे आणि बघणार आहे. हो, आणि बोटिंग हो मस्त वाटतंय आणि छान केले.
ताई काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं, तुमची कशी उत्सुकता आहे? आम्हाला भारी वाटतं, आल्याबद्दल असं बघायला मिळते, पाणी बिणी सगळं चांगलं वाटतं. म्हणजे आता पर्यटनाला चालना मिळेल, तुम्हाला उद्योग व्यवसायासाठी चालना मिळेल, लोक वाढली तर नक्कीच तुमचा इथं व्यवसायाला तुम्हाला चालना मिळणार आहे. काय सांगाल याविषयी? कधी असा विचार केला होता का की एवढी गर्दी इकडे होईल आणि असं काही ऍक्टिव्हिटी सुरुवात होईल असं? ताई काय सांगाल, कशी प्रतिक्रिया? आम्ही बुदरगड म्हणजे आमचं तालुका बुदरगड, त्या अभिमान वाटतोय की आम्ही लहानपणापासून गाव कोणतं? शेणगाव मध्ये आम्ही आहे, आमचा तालुका बुदरगड आहे. पण म्हणजे इथं आल्यावर किती छान वाटतंय. म्हणजे इथं तुमच्या शेणगाव रोडला पण भरपूर गर्दी झाली आहे, त्या सवतकडाचे धबधबे झाल्यामुळे भरपूर झाले. पण शनिवार रविवारी तिकडे यात्रेचं स्वरूप असते. होय छान असते तिकडे, होय भरपूर असते. पण इथं गडावर पण छान झाले आता. बुदरगड किल्ल्यावरती आता पॅराग्लायडिंग होत आहे, म्हणजे हवेत पण उडताय. बरोबर आहे. आणि छान सुविधा पण छान केले तिथं आल्यानंतर, छान झाले. आनंदी वातावरण आहे, आणि सोहळा पण छान आहे. आपण पाहतोय महिला वर्गाच्या काही प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिल्या, म्हणजे त्यांनाही या साहसी खेळांसाठी त्यांचीही उत्सुकता आपण पाहिलेली आहे. त्याचाही अनुभव त्यांना घ्यायचा आहे असं त्या सांगतायत. सवतकड्यासारखी काही दिवसांपूर्वीच आपण सवतकडा धबधब्याच्या पर्यटनाची ही बातमी बघितली होती. तिकडंही मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद पर्यटकांचा मिळालेला आहे आणि इथंही यापुढे इथं पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे असं आपल्याला इथं दिसून येते. काही वेळातच, थोड्या वेळातच नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते हा सोहळा इथं पार पडणार आहे. आपण या सोहळ्याचं प्रत्यक्ष आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सगळे दर्शन घेणार आहात, उपस्थित असणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर पाहत राहा. ज्या पद्धतीने डेव्हलप झाली तर पाहिल्यानंतर याच किल्ले बुद्रुकला आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला सेल्फी पॉईंट होता आणि त्या सेल्फी पॉईंटच्या बॅक साईडला सुंदर असं सेल्फी पॉईंट हा ज्या ठिकाणी होता येईल अशा ठिकाणी सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये या सेल्फी पॉईंट किल्ले बुद्रुक या सेल्फी पॉईंटचं अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. आणि या सेल्फी पॉईंटच्या अनावरणानंतर त्या ठिकाणी पॅराग्लायडिंग असेल, पॅराग्लायडिंग असेल, शुभारंभाचा या ठिकाणी शुभारंभ करण्यासाठी मान्यवरांकडे जातील. 180 एकराच्या परिसरामध्ये या बुद्रुक किल्ल्याच्या उंचीवर असणारा किल्ला निसर्गरम्य वातावरण तरी देखील या बुद्रुक किल्ल्यावर थंड असं वातावरण आम्हाला पाहायला मिळत आहे. इतकं सौंदर्य आणि या सौंदर्याबरोबर आज या ठिकाणी सन्माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी या किल्ले निर्माणाच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून होत असलेली डेव्हलपमेंट आज या ठिकाणी किल्ले बुद्रुकगड ह्या कॅमेरा मोबाईल मागे बाकी व्हिडिओ हात सोडा. काय विषय नाही घ्यायला लागलो थांबा मी घ्यालोय. बस काय
इकडे इकडे घ्या. समोर 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 फोटो फोटो काढायला सेल्फी पॉइंट गडावर नाव लोकांनी चिकार बाबा हात पोचणार इकडे बाबा येऊन दिसायला साहसी ऍक्टिव्हिटींचा शुभारंभ होत असताना पॅरामोटरिंग असेल, पॅराग्लायडिंग असेल, त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे फ्लोटिंगवाली बोट असेल, या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा शुभारंभ आज खऱ्या अर्थानं नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते झालेला आहे. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजदा पाटील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल या निमित्तानं आज कशी भावना आहे, कशी प्रतिक्रिया आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या किल्ल्यावरती असा उपक्रम नाही, असा उपक्रम आमच्या भुदरगड तालुक्यामध्ये आज साकार होतोय. या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या संकल्पनेतून हा पर्यटनाचा एक वेगळा मानबिंदू हा भुदरगडच्या शिरपेचामध्ये रोवण्यात आलेला आहे. खरं तर भुदरगडला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. भुदरगड किल्ल्याचा परिसर जर आपण पाहिला तर या परिसरामध्ये अतिशय उत्तम पर्यटन होईल अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामध्ये एक दुधी तलाव आपल्या सर्वांना बघण्यासारखा आहे. यामध्ये बोटिंग असेल, पॅराग्लायडिंग असेल, मोटर ग्लायडिंग असेल, असे विविध साहसी प्रकार या निमित्तानं भुदरगडच्या या किल्ल्याच्या एकूण परिसरामध्ये आणण्यात इथले पालकमंत्री आणि आम्ही सर्वजण यशस्वी झालेलो आहोत. भुदरगड किल्ल्याची तटबंदी करण्याचं काम असेल, भुदरगड किल्ल्यावरच्या सुशोभीकरणाचं काम असेल, मंदिराचं काम असेल आणि आता पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा असेल, हे चांगलं काम पर्यटनाच्या दृष्टीनं भुदरगडला जगाच्या नकाशावरती आणण्यासाठी उपयोगी ठरेल असा मला या निमित्तानं विश्वास वाटतो. नक्कीच या निमित्ताने आता येणाऱ्या पर्यटकांना भुदरगड किल्ला पाहण्याबरोबरच तो अनुभवताही येणार आहे. खरं तर ह्या पॅराग्लायडिंग सारख्या सुविधेमुळं भुदरगड किल्ला आणि आजूबाजूचा परिसर त्यांना उंच आकाशातून म्हणजे बघण्याचा अनुभव मिळणार आहे. निश्चितपणानं भुदरगड किल्ला हा वनसंपदेनं आणि वनसंपत्तीनं सुशोभित झालेला आहे. या किल्ल्यावरती या तालुक्यामध्ये भुदरगड किल्ला आणि रांगणा किल्ला असे 2 किल्ले आहेत. पर्यटनाच्या अतिशय चांगल्या सुविधा आहेत. वन परिसर इथला बघण्यासारखा आहे. इथले अनेक वन्य प्राणी बघण्यासाठी अनेक भागातून नागरिक येतात. खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळामध्ये ब्लॅक पॅन्थर हा एक दुर्मिळ जो वाघ आहे हा देखील भुदरगडच्या परिसरामध्ये, रांगण्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ही वनसंपदा या निमित्तानं आपल्या जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीनं अबाधित राहावी हा माननीय पालकमंत्री असतील आणि या जिल्ह्यातले सर्व नेते असतील यांचा प्रयत्न नेहमीच असतो. या प्रयत्नाला भाग म्हणून भुदरगडच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी केलेले हे उपक्रम निश्चितपणानं कौतुकास्पद आहेत आणि जगाच्या नकाशावरती भुदरगड एक उत्तम स्थान निर्माण करेल असा या निमित्तानं मला विश्वास वाटतो. खऱ्या अर्थानं आतापासून या भुदरगड किल्ल्याच्या पर्यटनाला, एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळण्यास सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियांबद्दल. भुदरगडच्या पर्यटनाला भर घालण्यात ही खरं तर म्हणजे मोलाचं योगदान म्हणावं लागेल. वॉटर बोटिंग सुरूच होतं, आता पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरिंग सारखे साहसी ॲक्टिव्हिटी इथं सुरुवात होत आहे. तुम्ही आलाय तिथं व्हिजिट करायला, काय सांगाल, कशी उत्सुकता काय आहे? किल्ले भुदरगडवरती प्रचंड प्रेम या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेचं पूर्वीपासूनच आहे आणि या ठिकाणी वन विभागाच्या सहकार्यानं
ज्या काही नवीन नवीन ॲक्टिव्हिटी लोकांच्या उत्सुकतेचा विषय होता त्याचा आज लोकार्पण या ठिकाणी झाले आणि खऱ्या अर्थानं जे पर्यटक बाहेरून जे येतात त्यांना वेगळं थ्रिल काहीतरी पाहिजे याचा अनुभव या ठिकाणी या दोन्ही गोष्टींच्यामुळं होईल आणि निश्चितच अजून पर्यटनामध्ये वाढ होईल। आज प्रचंड अशा पद्धतीनं या कार्यक्रमाची उत्सुकता लोकांना होती आणि कशा पद्धतीनं या 3-4 जिल्ह्यामध्ये हा असा पहिलाच प्रयोग आपल्या या वन विभागाच्या माध्यमातून नामदार प्रकाश आंबेडकरांच्या कल्पनेतून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे आणि अजूनही त्याला मूर्त स्वरूप अजून काही ॲक्टिव्हिटी नंतर अजून होईल आणि होणार आहे याची खात्री आहे। या ठिकाणी या पॅराग्लायडिंग सारख्या पॅरामोटरिंग सारख्या साहसी खेळांचं साहसी ऍक्टिव्हिटींचा उद्घाटन सोहळा नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते आत्ताच पार पडलेला आहे। या कार्यक्रम प्रसंगी या शुभ हस्ते प्रसंगी बऱ्याच संख्येनं मोठ्या संख्येनं तालुक्यातील असेल संपूर्ण जिल्हाभरातून इथं लोक आलेली आहेत। आपल्यासोबत नंदकुमार, काय सांगाल कशी आहे आपली प्रतिक्रिया? तुम्ही भुदरगड वासी आहात आणि किल्ल्यात यासारखी ऍक्टिव्हिटी सुरू होते, काय पहिल्यांदाच या ठिकाणी पॅरामेडिकल सारखा शो आता बघा मिळाला आणि ते पाहिल्यानंतर अगदी थरारक या ठिकाणी दृश्य पहिल्यांदा मंत्री महोदय गेल्यानंतर आमचीच हृदयाचे ठोक्याने वाढले कधी एकदा खाली येईल आणि बघा मिळेल। कारण एकतर ह्या वातावरणामध्ये आणि या परिसरामध्ये पहिल्यानंतर अशा पद्धतीचं पर्यटनाचं दृष्टिकोन समोर ठेवून या मतदारसंघासाठी आणि या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बुधवण तालुक्या अतिशय दुर्गम भागामध्ये हा खऱ्या अर्थाने इतिहासाच्या पटलावर आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक माणसाच्या नजरेसमोर येणारं आजच्या दृष्टिकोनातून हे एक दिवस आहे। आज या निमित्तानं पलीकडच्या बाजूला दूधसागरच्या देखील बघितलं तर तिथं देखील जे सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून किंवा दूधसागरमध्ये बोटिंग जे सुरू केलेलं आहे ते पण अतिशय सुंदर आहे आणि भविष्यात या संपूर्ण मला वाटतं तब्बल 180 एकराचा हा परिसर आहे आणि या 180 एकराच्या परिसरामध्ये इतक्या निसर्ग वातावरणामध्ये मला वाटते समुद्र सपाटीपासून 3198 फूट उंचीचा हा किल्ला आहे आणि गारगोटीपासून अगदी जवळच्या अंतरावर असणारा म्हणजे आमची सगळी लोक मगाशी साहेब म्हटले की भैरवनाथाच्या मंदिराच्या यात्रेपासून आधीमध्ये कधी येत नव्हते तर कुठेतरी पार्टी वगैरे येत होती, पण आता या निमित्तानं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या भुदरगड किल्ल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गावातल्या लोकांना एक रोजगाराचं माध्यम आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जी संधी प्रकाश आंबेडकरांनी निर्माण करून दिल्या त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं त्याचं स्वागत आहे आणि अशा या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे वैभव प्राप्त करून देण्याचं काम दृष्टिकोनातून या परिसराला एक चांगला आदर्श आहे। आणखी एक निमित्तानं या ऍक्टिव्हिटीमुळे किंवा अशा पर्यटनाला विकासाला चालना दिल्यामुळे या किल्ल्याचं महत्त्व काही कमी होईल का, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, महत्त्व उलट आणखी वाढेल कारण त्याची निगा राहील, स्वच्छता राहील आणि ह्या किल्ल्याचं वैभव राबल्यामुळं ज्या ठिकाणी जे दलदल आहे किंवा ज्या ठिकाणी अडचणी आहेत तिथं साम्राज्याचे चांगल्या पद्धतीनं सौंदर्य निर्माण करण्याचं काम या निमित्तानं होणार आहे। बाग बगीचा चालना मिळणार आहे असं यांचं मत आहे। आपल्यासोबत सरपंच आहेत, तर या किल्ले जे पॅराग्लायडिंगचं काम झालेलं आहे या खेडोपाड्यातील गोरगरीब लोकांना याचा आनंद घेता येईल। आपल्याला गोरगरीब लोकांना विमानातून जायला जमत नाही तर याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय चांगला आहे। येथील सर्व परिसर हा खेड्यापाड्यांचा जमलेला आहे, त्यामुळं आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून हे जे काम झालेलं आहे यासाठी सर्व लोकातून त्याचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या पुढे इथून जे तळ्यामध्ये जे बोटिंग चाललेलं आहे त्याचं सुद्धा अतिशय कौतुकपूर्ण लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना किल्ले बुद्रुकच्या सरपंच या नात्यानं आव्हान करतो। या तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील परराज्यातून सुद्धा या लोकांनी याचा लाभ घ्यावा। इथून पुढे भविष्यात भरपूर असं या किल्ल्यावरती प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून चांगलं काम होण्याचं दृष्टिकोन दूर कोणी ठेवलेला आहे। इथं तसेच भैरवनाथाचे मंदिर सुद्धा एक चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचं भविष्यात बघायला मिळेल, त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना इथं चांगला आनंद घेता येईल। भुदरगड किल्ल्यावर दुधी तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेऊन नलवडे मॅडम आत्ताच आलेले आहेत। मॅडम काय सांगाल, कशी प्रतिक्रिया तुमची? अगदी आनंद वाटला कारण पहिल्यांदाच बऱ्याचदा इथं भुदरगड किल्ल्यावर येऊन गेलो पण हा आनंद काहीतरी वेगळाच आहे, खूप सुंदर वाटलं। मॅडम काय सांगाल? रुपाली राऊत मॅडम आहेत आपल्यासोबत। मी पहिल्यांदाच बोट बसलोय, मला खूप सुंदर वाटलं। म्हणजे पहिल्यांदाच बोटमध्ये बसण्याचा अनुभव किल्ल्यावर घेतलेला आहे, किल्ल्यावर घेतलेला आहे। धन्यवाद आपल्या प्रतिक्रियांबद्दल। आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भुदरगड वासियांना हे वॉटर स्पोर्ट्स सारख्या ऍक्टिव्हिटीज असतील त्याचबरोबर पॅराग्लायडिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज असतील याचा प्रत्यक्ष अनुभव आता घ्यायला मिळतो।
या दुधी तलावामध्ये बोटिंगचा अनुभव घेऊन आलेले मांगिरे गावचे विद्यमान सरपंच आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कशी प्रतिक्रिया आहे? नामदार प्रकाश आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे आमच्या चिकोत्र खोऱ्याला लागूनच भुदर किल्ला असल्यामुळं चिकोत्र खोऱ्याच्या सर्व लोकांना, भुदर तालुक्यातील आसपासच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व लोकांना अतिशय लांब जाऊन पर्यटनाला जाण्यापेक्षा अत्यंत जवळ रविवारची सुट्टी वगैरे असेल, शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल. अतिशय उत्कृष्ट असं बोटिंग, त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग सुद्धा चांगलं हे केलेलं आहे. नामदार साहेब स्वतः सुरुवातीलाच जाऊन त्याचं आणलं, त्यामुळे सगळ्यांना इथं आलेल्यांना सुद्धा धाडस होणार, त्यामुळं सगळ्यांना त्याचा फायदा होईल. पर्यटनाला अतिशय उत्कृष्ट असं दोनवड्याचा धबधबा सुद्धा, किल्ले बुधवडचे या सुद्धा अतिशय बुधवड तालुक्याला आता रांगण्याचे सुद्धा मार्गच लावणार आहेत. त्यामुळे बुधवड तालुक्याला पर्यटनाची अतिशय उत्कृष्ट अशी चालना मिळून बुधवड तालुक्यात अतिशय बाहेरून दुसऱ्या राज्यातून अतिशय मोठ्या संख्येने पर्यटक येऊन बुधवड तालुक्याला त्यातील दुकानदारांना असू देत, बाकीच्या व्यापारदारांना असू देत, सर्व लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळं निश्चितपणे बुधवड तालुक्याला ह्या बुधवड गडाची, रांगण्या किल्ल्याची, दोनवडे धबधब्याचा अतिशय आर्थिकदृष्ट्या असू दे सर्व सोयीनुसार फायदा होणार आहे. नाव काय आपलं? मॅडम माझं नाव शुभम मेहतर. ओके. सध्या किल्ले भुदरगड म्हणजे भुदरगड तालुक्यामधलं हे पहिलंच असं म्हणावं लागेल की साहसी खेळांचं तुम्ही प्रात्यक्षिक आत्ताच आम्ही ट्रायल बघितली. कशा पद्धतीनं हे सुरू होतंय महाराष्ट्र वन विभागाच्या माध्यमातून आणि नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम इथं आज चालू करण्याचं हे सुरुवात केलेली आहे. तुम्ही या टेक्निकल टीमचे हेड आहात असं आम्हाला समजलं. काय माहिती द्याल याविषयी, प्रात्यक्षिकाविषयी थोडक्यात सांगा. आपला स्पोर्ट विंड डिपेंडेड आहे आणि लोकेशन जॉग्राफिकली खूप छान आहे. सो आम्ही विचार करतो आहे अजून छान पद्धतीने डेव्हलप होईल, त्याच्यावरती आमचं वर्किंग आहे. हे जे काही स्पोर्ट्स आज इथं झालेले आहेत ते उद्या येणाऱ्या टायमिंगमध्ये नक्कीच हा जो स्पोर्ट इथं आपल्या बुदरगडवर होणार आहे त्याच्यानं भरपूर गोष्टींना इथं प्रतिसाद मिळणार. बेस्ट किल्ले भुदरगडवर येणारे जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना ह्याचा कसा म्हणजे लाभ होणार आहे, तिकीट्सचे रेट कसे असणार आहेत, काय याविषयी थोडक्यात तुम्ही माहिती. येस मॅडम, त्याच्यावरती ऑल डिपार्टमेंटच्या सगळ्या गोष्टी डिस्कशन्स असतील. वी आर जस्ट अ टीम, वी आर वर्किंग फॉर देम. सो त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त डिटेलमध्ये वन विभागाकडून माहिती मिळेल. तुमची टेक्निकल टीम जी आहे ती कुठून आलेली आहे? म्हणजे आमची टेक्निकल टीम ऑल ओव्हर इंडियामध्ये हिमाचल, उत्तराखंड, नैनिताल अशा स्पॉट्सवरची आहे. कोल्हापूरचे पण आपले काही इन प्रोसेसमध्ये आमच्या इथले लोक आहेत. यस, टीम मेंबर्स आहेत. सो वेल क्लासिफाईड, सर्टिफाईड, लायसन्स पायलट. ओके, सगळी टीम एक नंबर आहे. ज्यांना ज्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामधलं पूर्ण थिओरिटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे अशा पद्धतीचे सगळे कोर्सेस कंप्लीट केलेले. पर्यटकांसोबत एक तुमचा ट्रेनड पायलट वगैरे सोबत असणार. येस 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 डेफिनेटली वेल ट्रेनड ही सगळी टीम असणार आहे आणि नक्कीच पर्यटकांना कोणतीही भीती मनात न बाळगता ह्या खेळाचा आनंद घेण्याची संधी इथं उपलब्ध होणार आहे. आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे.